बेसनाचं आपण पौष्टिक सरबत बनवतोय. त्यासाठी बघा मी बदाम घेतले 4-5, परत अक्रोड घेतले 4 आणि पिस्ता घेतलाय. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि फिरवून घेते. असं मी मिक्सरला फिरवून घेतलंय. आता गॅसवर मी पॅन ठेवलाय, त्यात अर्धा लिटर दूध घालते. हे गाईचं दूध आहे. तर यामध्ये मी साखर घालणार नाही, तर खडी साखर घालणार आहे. ही खडी साखर धाग्यावाली आहे. ही मिक्सरला फिरवून घेते. अशी मी खडी साखर मिक्सरला फिरवून घेतली. आता ही वाटलेली खडी साखर आहे, त्याचे मी फक्त 4 चमचे टाकते दुधामध्ये. दूध चांगलं उकळलं. बघा वाटीमध्ये मी अर्धी वाटी दूध घेतलं, त्याच्यात 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकते आणि मिक्स करून घेते. आता बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे मिक्सरला बारीक करून घेतले होते, ते टाकते आणि मिक्स करून घेते. आता या वाटीमध्ये कस्टर्ड पावडर मी मिक्स करून घेतली ती दुधामध्ये, ती टाकते आणि मिक्स करून घेते. असं चांगलं मिक्स करून घेते. असं मी 7-8 मिनटं चांगलं हे करून ढवळून घेतले. आता गॅसची फ्लेम बंद करते आणि दूध थंड करून घेते. आता ग्लासामध्ये मी बर्फ घालते. हा सरबत मी ग्लासामध्ये ओतून घेते. वरतून मी पिस्ताचे काप टाकते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.